जर तुम्हाला दररोज गॅस, ब्लोटिंग किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर कदाचित तुम्ही ह्या 3 चुका रोज करत असाल. पहिली, मॉर्निंगला पाणी न पिणे. सकाळी उठल्यावर आपण सगळ्यात मोठी चूक करतो ती म्हणजे पाणी पित नाही. रात्रभर शरीर डिहायड्रेटेड झालेलं असतं आणि पाणी न प्यायल्यामुळे पचन संस्था किंवा पचनक्रिया चालूच होत नाही. त्यामुळे साहजिकच कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता वाढते. याच्यावरती उपाय इलाज म्हणून आपण उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्लस लिंबू किंवा जिरे पाणी घ्या. मिस्टेक नंबर 2, घाई गडबडीमध्ये खाणे. दुसरी मोठी चूक जी आपण करतो ती म्हणजे घाईमध्ये जेवणे आणि नीट चावून न खाणे. त्यामुळे अन्न नीट पचत नाही. साहजिकच गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटीचा त्रास होतो. आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की एक घास कमीत कमी 32 वेळा चावला पाहिजे. नाही 32 वेळा तर किमान 20 वेळा तरी चावा आणि शांत बसून खा. मिस्टेक नंबर 3, झोप व स्ट्रेस इग्नोर करणे. तिसरी चूक, झोप कमी आणि स्ट्रेस जास्त. यामुळे पचन संस्था वीक होते, डायजेशन बिघडतं आणि पोट कायम फुगलेलं वाटतं, फुगलेलं राहतं. त्याच्यावरती उपाययोजना आपण जर करायची असेल तर आपल्याला कमीत कमी 7 तास झोप घेणं गरजेचं आहे. त्यासोबत 10 मिनिटाची डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. जर या 3 चुका आजपासून थांबवल्या तर 15 ते 20 दिवसात तुमचं डायजेशन आपोआप इम्प्रूव्ह होईल. जाणून घ्यायचं असेल तुमच्या बॉडी टाईपनुसार सोल्युशन तर मला मेसेज करा गट रिसेट. मी तुम्हाला त्याविषयीचं मार्गदर्शन मोफत PDF स्वरूपामध्ये पाठवून देईल. आणि याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.